नमस्कार, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे. आपण इथे ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 59. विश्वामित्रांचा वशिष्ठ पुत्रांना श्राप. शतानंद म्हणाले, श्रीरामा, साक्षात चांडालत्व प्राप्त झालेल्या त्रिशंकू राजाची दया घेऊन विश्वामित्र मधुरवाणीने त्याला म्हणाले, वत्सा, इक्ष्वाकू कुलनंदना, तुझे स्वागत असो. तू धर्मात्मा आहेस हे मी जाणतो. नृपश्रेष्ठा, भिऊ नकोस, मी तुला आश्रय देईन. राजा, तुझ्या यज्ञात सहाय्य करण्याकरता मी सर्व पुण्यवान महर्षींना आमंत्रण देतो. नंतर तू आनंदाने यज्ञ कर. गुरुच्या शापाने तुझे हे जे रूप झाले आहे त्याच रूपाने तू सशरीर स्वर्गाला जाशील. नरेश्वरा, शरण जाण्याकरता योग्य असलेल्या विश्वामित्रांना तू शरण आला आहेस. त्यामुळे स्वर्ग आता तुझ्या हातात आला आहे असे मला वाटते. असे बोलून महातेजस्वी विश्वामित्रांनी आपल्या अत्यंत धर्मपरायण व विद्वान पुत्रांना यज्ञ सामग्री गोळा करण्याची आज्ञा दिली. नंतर सर्व शिष्यांनी बोलवून ते त्यांना म्हणाले, माझ्या आज्ञेने तुम्ही जा आणि वशिष्ठ पुत्रासह सर्व बहुश्रुत ऋषींना त्यांचे शिष्य, मित्र आणि ऋत्विजांसह घेऊन या. माझी आज्ञा ऐकल्यानंतर जे काही बोलतील किंवा अपमानकारक शब्द उच्चारतील ते सर्व मला सांगा. विश्वामित्रांचे म्हणणे ऐकून त्याच्या आज्ञेप्रमाणे ते सर्व शिष्य गेले. आज्ञेप्रमाणे सर्व प्रदेशातील ब्रह्मवादी मुनी तेथे येऊ लागले. विश्वामित्राचे शिष्य दैदिप्यमान विश्वामित्रांकडे परत आले आणि सर्व ब्रह्मवादी लोकांनी जे म्हटले ते सर्व त्यांना म्हणजे विश्वामित्रांना सांगितले. ते म्हणाले, आपला निरोप ऐकून सर्व प्रदेशात राहणारे ब्राह्मण येत आहे. महोदय, ऋषी सोडून बाकी सर्व यावयास निघाले आहेत. परंतु मुनिश्रेष्ठा, वशिष्ठांच्या 100 पुत्रांनी संतापून काय म्हटले ते ऐका. ते म्हणाले, चांडाळाच्या यज्ञात आणि त्यातल्या त्यात जेथे क्षत्रिय आचार्य आहेत अशा यज्ञात देव आणि ऋषी आपला हविर्भाव कसा ग्रहण करतील? विश्वामित्राचे संरक्षण असलेले ब्राह्मण चांडाळाचे अन्न खाऊन स्वर्गात कसे जाशील? मुनिश्रेष्ठा, महोदयासह वशिष्ठांच्या सर्व पुत्रांनी डोळे लाल करून असे उद्गार काढले. त्या सर्व शिष्यांचे म्हणणे ऐकताच मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांचे डोळे रागाने लाल झाले व ते रागाने म्हणाले, मी उग्र तपश्चर्या केली असून दोषरहित असून सुद्धा जे माझ्यावर दोषारोपण करीत आहेत ते दुरात्मे भस्म होतील ह्यात संशय नाही. आज कालपाशाने बद्ध होऊन ते यमलोकाला नेले जातील आणि 700 जन्म मुष्टिक नामक निर्दय चांडाल जातीत जन्म घेऊन प्रेताचे पालन करीत कुत्र्यांचे मांस खात राहतील. ते ह्या लोकात विकृत आणि विद्रूप होऊन फिरतील. दुर्बुद्धी महोदयाने मी निर्दोष असून सुद्धा माझ्यावर दोषारोपण केले आहे, म्हणून तो माझ्या क्रोधामुळे दुसऱ्यांचे प्राण घेणाऱ्या निष्ठुर निषदयोनीत जाऊन दीर्घकाळ दुर्गती भोगत राहील. सर्व ऋषी लोकांसमोर अशा श्राप देऊन विश्वामित्रांनी बोलणे थांबवले. हा सर्ग इथेच संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया रामायणाच्या पुढच्या भागात. धन्यवाद. राम राम. जय श्रीराम. थँक्यू.